बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सरपंचांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून 3 आरोपी फरार आहेत. सरपंचाची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती. 150 ते 200 वार संतोष देशमुखवर करण्यात आले. संपूर्ण पाठ काळी निळी झाली होती. एवढंच नाही तर सरपंचांना मारहाण होताना व्हिडिओ कॉल सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत केला आहे. सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुखची हत्या क्षुल्लक कारणातून नाही. खंडणी प्रकरणात सुरक्षारक्षकाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या सरपंचाला मारहाण केली गेली. मारहाण आणि अॅट्रॉसिटी प्रकरणात पोलिसांनी तक्रार घेतली नाही. तालुकाध्यक्षाच्या सांगण्यावरून हे झालं नाही. याचा आका कोण आहे हे शोधलं पाहिजे.